महाराष्ट्रातील गडकिल्ले हे प्रतीक शिवरायांच्या पराक्रमांचे, इतिहासाचे आणि स्वाभिमानाचे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गड आजही इतिहासाची साक्ष देतात. चला, आज अशाच एका दुर्गाचा इतिहास स्वतः जगूयात, डोळ्यांनी पाहूयात, हातांनी स्पर्श करून अनुभवूयात. शिवकाळामध्ये स्वराज्य विस्तारासाठी महत्वाचा प्रदेश मानला जायचा तो म्हणजे 12 मावळ. आज त्याच 12 मावळामधील एक मावळ म्हणजेच ज्याला पवन मावळ असं बोलतात, त्या पवन मावळामध्ये आपण आलो आहोत इथल्या एका गडाची सफर करायला. हा एक असा गड ज्याच्या आजूबाजूला अनेक गडांचा घेरा आहे, त्याला चहूबाजूने गडांनी घेरला आहे. जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज घेऊन आले तुम्हाला किल्ले तिकोनाची सफर करायला. तिकोना म्हणजेच वितंडगड. तर हा वितंडगडाचं नाव तिकोना कसं पडलं किंवा स्वराज्य विस्तारासाठी, स्वराज्याच्या कामासाठी या तिकोना गडाचा काय फायदा स्वराज्याला किंवा शिवकाळामध्ये महाराजांना झाला किंवा त्याचं एकंदरीत काम काय होतं, पवन मावळाचा केंद्रबिंदू किंवा पवन मावळाचा राखणदार याला का म्हटलं जातं, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला या ट्रेकच्या दरम्यान मिळणार आहेत. तर चला, जराही वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्रेकला. आणि आत्ता बरोबर मी किल्ले तिकोनाच्या पायथ्याला आहे. माझ्या मागे बघा, तुम्हाला तिकोना दुर्गाचा नकाशा पाहायला मिळतोय. इथे असं लिहिलेलं आहे गडाकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे इथून आपला ट्रेक खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तर इथपर्यंत यायचे कसं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या डिटेल्स सहित दिलेलं आहे. इथून आपण ट्रेकला सुरुवात करतोय. चला. लोणावळ्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर कामशेत जवळ आहे हा तिकोना गड, ज्याची समुद्र सपाटीपासून उंची अंदाजे 3500 फूट एवढी आहे. गड चढायला सुरुवात केल्यावर अगदी 2 मिनिटांवरच आपल्याला या पायऱ्या लागतात. 1 ते 2 तासांचा ट्रेक असल्याने आणि कोणताही कठीण मार्ग नसल्याने तिकोना हा सोप्या चढाईच्या श्रेणीमध्ये मोडतो. तर बघा, ट्रेक चालू करून 5 ते 7 मिनिटं झालेत आपल्याला, आणि आपल्याला एक ट्रेक नंतरचं पहिलं ठिकाण मिळालं जिथे आपल्याला थांबायचं आहे. तर ते ठिकाण काय ते पाहून घेऊया आपण. इथे बघा, तुम्हाला बघण्यासारखं असं काही दिसत नाहीये, पण इथे एक बोर्ड लावला ज्यावरती लिहिलंय मेट. आता मेट म्हणजे काय, तर ज्यावेळी समजा आपण एखाद्या ठिकाणी व्हिजिटिंग केली तर त्या ठिकाणी आपली जी चेकिंग केली जायची ती चेकिंग म्हणजे त्यावेळी त्याला मेट असं बोलायचं. म्हणजे जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या आधी एक टप्पा असा असायचा की ज्यामध्ये आपण आल्यावरती आपली तपासणी केली जायची. तर ते तपासणीचं ठिकाण किंवा तपासणीचं केंद्र म्हणजे मेट, जे आपल्याला या ठिकाणी असं पाहायला मिळतंय. आता आपल्याला इथून सरळ वरच्या बाजूला जायचंय.
आपल्या समोर आहे गडाचे पहिले प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराची खासियत तुम्हाला इथूनच बघून बघा कळते. पूर्ण मोठा एक दगड आहे, एक कातळ आहे, मोठा भाग आहे दगडाचा, ज्याच्यामध्ये पोखरून आपल्याला हे प्रवेशद्वार बनवलेलं दिसतंय. कारण कोणताच असा मार्ग नाही या बाजूने त्या बाजूला जायला. पूर्ण कातळ फोडून किंवा तो दगड फोडून हा प्रवेशद्वार बनवलाय आणि यातून आतमध्ये वाट बनवली. आपण आतमध्ये बघूया. प्रवेशद्वारामधून आत आल्यावर आपल्याला राईट साईडला एक देवडी पाहायला मिळते. आता ही देवडी म्हणजे पहारेकरांसाठी विश्रामाची जागा, जिथे पहारेकरी विश्राम करायचे. आणि गड संवर्धनाच्या काळामध्ये बसवलेला हा दरवाजा आहे. परंतु जे जुनं स्ट्रक्चर आहे किंवा जो जुना कातळ आहे, दगड आहे, तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बघा माझ्या हाईट पेक्षा थोडासाच उंच आहे. एवढ्या आकाराचा हा दरवाजा बनवण्यासाठी कातळ फोडला आहे. इथून आपण जर पाहिलं तर गड संवर्धनाच्या नंतरचं जे वाट आहे किंवा गड संवर्धनानंतरचं जे बांधकाम आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. चला इथूनच पुढे जाऊयात. गडावर जाताना जागोजागी आपल्याला संवर्धनाचे काम चालू आहे असे दिसते. मनाला एक वेगळंच समाधान मिळते जेव्हा असं दृश्य आपण वेगवेगळ्या गडांवर पाहतो. आणि हा आहे गडाचा दुसरा दरवाजा, ज्याला वेताळ दरवाजा असं म्हणतात. दरवाजाच्या बाजूला वेताळेश्वराचं स्थान असल्या कारणाने या महाद्वाराला किंवा या प्रवेशद्वाराला वेताळ दरवाजा हे नाव पडले. आता या बाजूने आपल्याला सरळ बालेकिल्ल्याच्या दिशेने जायचंय. वेताळ दरवाजापासून आपण बघा एक 15 ते 20 स्टेप आल्यानंतर आपल्याला इथे चपेटदान मारुतीचं एक छान मूर्ती पाहायला मिळते. आता चपेटदान मारुती म्हणजे काय, तर मारुतीरायाच्या अनेक रूप आहेत, अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे चपेटदान मारुती. तर चपेटदान म्हणजे मारुतीचा तुम्हाला बघा उजवा हात वर केला, म्हणजे आपण एखाद्या मुलाला जी चापड मारतो त्या प्रकार आहे. आणि त्याच्या पायाखाली एक दैत्य आहे. हा असा असुर आहे ज्याला चपेट मारून मारुतीने गबगार केलं होते किंवा त्याचा वध किंवा त्याला मारलं होतं. त्यामुळे मारुतीच्या या रूपाला चपेटदान मारुती असं बोलतात. आणि या चपेटदान मारुतीच्या मंदिरापासून किंवा या मूर्तीपासून आपण जर सरळ गेलो तर यानंतर पुढे आपल्याला जे राजवाड्याचे अवशेष आहेत किंवा बालेकिल्ला आहे ते सगळं पाहायला मिळणार आहे. चला. वाटेमध्ये आपल्याला हे वाड्यांचे अवशेष दिसतात. बांधकाम तर नाही, पण हे अवशेष पाहून आपल्याला असं कळतं, आपल्या लक्षात येतं की त्यावेळी इथे कशा प्रकारच्या इमारती उभ्या होत्या असतील. तर बघा वाड्यांचे अवशेष पाहून जेव्हा आपण समोर येतो तेव्हा इथे आपल्याला एक मोठा दगड किंवा एक मोठा कातळ दिसतो. तो कातळ पोखरून समोरच्या बाजूला आपल्याला बघा मंदिर दिसतंय. हे मंदिर म्हणजेच या तिकोना गडावरील तळजाई देवीचे मंदिर आहे, ज्याच्या बाजूला ध्यान मंदिरही आहे. आणि मंदिर अतिशय आकर्षक आहे. पूर्ण कातळामध्ये कोरलं गेलेलं आहे. आणि त्याच्या समोरच बघा एक पाण्याचा टाका आहे, तेही कातळात कोरलेलं आहे. बघायला अतिशय सुंदर आहे. आपण जवळ जाऊन पाहूयात.
मग आपण तळजाई देवीच्या मंदिरातून वर आल्यानंतर आपल्याला इथे बघा सुन्याचं गाणं बघायला मिळतंय. शिवकाळामध्ये ज्यावेळी गडाची बांधणी केली जायची त्यावेळी गड बांधण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे जे एकंदरीत मिश्रण असेल ते तयार करण्यासाठी एक उपयोगात येणार यंत्र म्हणू शकतो आपण, किंवा एक अशी वस्तू किंवा अशी एक साधन सामुग्री ज्याच्यामध्ये सगळ्यात ज्यामध्ये गड संवर्धनासाठी किंवा गड बांधण्यासाठी एकंदरीत लागणारं जे मिश्रण असतं ज्यामध्ये मेथी असेल, चुना असेल, गुळ असेल, जे सगळं मिश्रण एकत्र केलं जायचं, तो घाणा म्हणजे हा चुन्याचा गाणा, जो त्या व्यवसाय आपल्याला आजही छान सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथून आपण जर तिकडे पाहिलं तर बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग हा इथे समोर आहे. बाले किल्ल्याच्या थोड्या अवघड, थोड्या सोप्या वाटणाऱ्या पायऱ्या आपण पार केल्या की आपण पोहोचतो बाले किल्ल्याच्या महादरवाजापाशी. हा महादरवाजा पार केल्यानंतर आपण गडाचा जो टॉपचा भाग आहे किंवा जो गडाचा ऍक्च्युअल माथा आहे तिथून आपल्याला पूर्ण आजूबाजूचा प्रदेश बघायला मिळणार आहे. आणि गडावरून, या गडावरून दिसणारे आजूबाजूचे जे 8 गड आहेत तेही पाहायला मिळणार आहेत. तर आता आपण गडाच्या त्या टॉप वरती आलो आहोत, गड माथ्यावरती आलो आहोत, जिथून या गडाचा जो घेर आहे किंवा जो ट्रायंगल शेप आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर तिथे हे एकदम टॉप म्हणजे जिथून आपल्याला आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश पाहायला मिळणार आहे. तर चला आपण तिथे जाऊन मग बघूयात की हा आजूबाजूचा प्रदेश किंवा आजूबाजूचा जे आत्ताची सिटी आहे ती कशी बघायला मिळते. जरा थोडं लवकर गेलो तर उतरताना सावकाश आताच पाणी पिऊन घे. हे पाणी फायनली आपण गडाच्या माथ्यावरती पोहोचलोय, जिथे आपल्याला वितंडेश्वराचं मंदिर पाहायला मिळते.
सुरुवातीपासून ते अगदी गड माथ्यावर येईपर्यंत आपण तिकोना किल्ला म्हणजे जो वितंडगड आहे त्याला पूर्ण पाहिलाय. कशा प्रकारे आपण इथपर्यंत आलोय, कोणकोणत्या ठिकाणी आपण थांबलोय, तिथली माहिती घेतली. तर आता एक नजर या गडाच्या इतिहासाकडे टाकूयात. या गडाचा नेमका इतिहास केव्हापासून होतात आणि काय होतात. तसं जर आपण इतिहासाची पानं उलगडलीत तर या गडाचा फारसा असा मोठा इतिहास आपल्याला काही लावत नाही. परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस ज्यावेळी इसवी सन 1482-83च्या सुमारास ज्यावेळी निजामशाही होती त्यावेळी मलिक अहमद हा निजामशाह या जुन्नर प्रांतावरती आला. त्याने जुन्नर प्रांतावरती स्वारी केली आणि जुन्नर प्रांत पूर्ण बराचसा काबीज केला होता. त्याचवेळी आजूबाजूला असणारे सिंहगड, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, मोरगिरी असा हा बराचसा मावळ भागातील प्रांत किंवा मावळ भागातील गड किल्ले त्याने त्याच्या ताब्यामध्ये घेतले होते. त्यावेळी आपल्या गडाची नोंदणी आपल्याला दिसते, म्हणजे त्या वेळापासून हा गड अस्तित्वात आहे. त्यानंतर शिवकाळामध्ये स्वराज्य स्थापनेच्या काळामध्ये या गडाचं फारसं महत्व लाभलं. ते कारण म्हणजे हा गड अशा मोक्याच्या ठिकाणी आहे किंवा अशा भागामध्ये आहे जिथून आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशावरती अगदीच आपण म्हटलं तर मावळ पूर्ण जो प्रांत आहे, जो आपण ज्याला पवन मावळ असं बोलतोय, हा पवन मावळ जो पूर्ण आहे त्याच्यावरती निरीक्षण ठेवायचं काम हा गड करायचा. त्यामुळे मावळ प्रांताचा रखवालदार आपण याला म्हणतो. तो कसा तर याच्या आजूबाजूला अनेक गडांचा घेरा आहे, जसं की लोहगड असेल, विसापूर असेल, मोरगिरी असेल, तुंग असेल, अगदी राजगडही. हा बराचसा प्रदेश आपल्याला या एका गडावरून पाहता येतो आणि याचा हा आकार असा आहे जो ट्रायंगल शेप मध्ये आहे, म्हणूनही कदाचित त्याला तिकोना असं म्हणत असेल. आपण स्टार्टिंगलाच बोललो की तिकोना नाव कसं पडलं. जर महाराजांनी या गडाला नाव वितंडगड दिलंय तर त्या वितंडगडाचं तिकोना कसं झालं, तर 3 कोन असणारा हा गड म्हणजे त्रिकोण, तर त्या त्रिकोणाचा झाला तिकोना. आणि या गडाच्या पायथ्याशी म्हणजे जे बेस विलेज आहे तेही तिकोना पेठ आहे आणि त्या तिकोना पेठाचा हा गड म्हणजे तिकोना. तर अशा प्रकारचा. आणि ज्यावेळी महाराजांचा कार्यकाल चालू होता, म्हणजे ज्यावेळी स्वराज्य आपलं होतं, शिवकाळ होता, त्यावेळी नेताजी पालकर जे महाराजांचे अत्यंत जवळचे मित्र आणि अगदी शौर्यवान धैर्यवान होते, ते या गडाचे किल्लेदार होते. त्यांच्याकडे 1660च्या सुमारास हा कार्यकाल किंवा 1660च्या सुमारास हा गड त्यांच्या ताब्यामध्ये होता. आणि जो जुन्नर प्रांत आहे म्हणजे जो हा पवन मावळाचा परिसर आहे, त्या पवन मावळाचा रखवालदार म्हणून या गडाला नेमणूक केली जायची. कारण आजूबाजूला होणारी युद्ध असतील किंवा जे परकीयांचं आक्रमण झालं तर त्यांची वाट अडकवून ठेवणे किंवा त्यांना लागणारा शस्त्रसाठा आपल्या मावळ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांना इथपर्यंत किंवा आपल्या जी राजधानी आहे राजगड जी इथून अगदी जवळ आहे, कारण पुणे जिल्ह्याचा हा परिसर आहे आणि पुणे जिल्ह्यापासून राजगड अगदी जवळ आहे. अगदी घेरे आहेत पूर्ण या गडांचे या गडाच्या भोवती. त्यामुळे तिथपर्यंत शत्रूला पोहोचू न देता त्यांना वाटेत थोपवून धरणे किंवा तिथून परतावून लावणे किंवा तिथेच युद्ध करणे हे काम असायचं या गडाचं. त्यामुळे निरीक्षणासाठी तर अतिशय उपयुक्त ठरलेला हा गड आहे आणि हेच खास महत्व किंवा हेच खासियत होती या गडाची आपल्या स्वराज्याच्या कामकाजामध्ये. आणि ज्यावेळी इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह जो संभाजी महाराजांचा जे जन्मस्थान होतं पुरंदर, त्याचा जो इतिहास प्रसिद्ध तह झाला, ज्यामध्ये मिर्झाराजा जयसिंगांना महाराजांना 23 गड किल्ले द्यावे लागले, त्या 23 गड किल्ल्यांमध्ये या तिकोनाचाही समावेश होता. आणि अशा प्रकारचा हा इतिहास या तिकोनाला लावला, जो आपण संपूर्ण पाहिला, अनुभवला, स्वतः तिथे येऊन तिथला जो इतिहास आहे तो जगला गेला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या गडकोट मोहिमामध्ये. जय शिवराय.